धर्मपरिवर्तन करण्यास दबाव टाकून लग्नास नकार दिल्याने सांगलीतील खणबाग येथे राहणाऱ्या तरुणाने राहत्या घरी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघांमधील सोशल मीडियावर चॅटिंगद्वारे संभाषण झालं होतं. दुर्वांक प्रमोद शेवाळे असं आत्महत्या केलेल्या 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे. धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकल्याचं उघड झालंय. या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर एका तरुणास अटक केली आहे. शहर पोलिसांनी दोघांच्याही सोशल मीडियाचा डाटा सायबर पोलिसांकडून मागवलाय. त्यानंतर सविस्तर तपास होणार असल्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगितले. मृत दुर्वांक शेवाळे हा पुणे येथे नोकरी करत होता. त्याच्या घराजवळच राहणाऱ्या वृद्ध महिलेकडे कोल्हापूरची एक तरुणी अधूनमधून येत होती. त्यातून दोघांची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. मात्र संबंधित तरुणीने लग्नासाठी आपला धर्म स्वीकारावा लागेल अशी अट घातल्याचा दावा दुर्वांकचे नातेवाईक करत आहेत. या अटीमुळे दुर्वांक गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. त्यातून त्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. या प्रकरणी दुर्वांकच्या आईने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित तरुणी आणि तिला मदत करणाऱ्या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. शहर पोलिसांनी दोघांच्या सोशल मीडियाचा डाटा संकलन करण्याचं काम सुरू केलंय. त्यासाठी सायबर पोलिसांकडून त्यांच्या सोशल मीडियाची माहिती मागवली आहे. ही माहिती आल्यानंतरच तपासाला गती येणार आहे. सांगली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 265-25 भादवी कलम 108 व 3-5 प्रमाणे फिर्यादीनामे भारती प्रमोद शेवाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा 2 व्यक्तीवर दाखल केला असून त्यापैकी आरोपीनामे साहिल बागवान यास अटक केलेले आहे. यातील आरोपी यांनी मयत नामे दुर्वांक शेवाळे यास आमच्या धर्मात ये अशा प्रकारचे चॅटिंग केल्याचे निष्पन्न झालेले आहे. पुढील तपास करीत आहोत. धन्यवाद. नेमका कधी प्रकार घडला? ह्याच्यामध्ये एकूण 2 आरोपी, एक मुलगी आणि अटक आरोपी साहिल बागवान असे 2 जण आहे. आणि हा प्रकार 25 तारखेला घडलाय. त्याचे अगोदर काही दिवस त्यांनी आरोपी आईनी मयत व्यक्तीसोबत चॅट केलेले आहे. त्यांच्या चॅटिंग मध्ये तसं आलेलं आहे. आणि आणखी त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन आम्ही पुढील माहिती घेऊन तपास करीत आहोत. पोलीस कस्टडी काय? आज आरोपीला कोर्टात हजर करीत आहोत.